नमस्कार मित्रांनो, ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तर तो दिवस फायनली इल्लो आणि आम्ही चल्लाव गावाक जाताना एवढं सगळं बोजा घेऊन म्हणजे तुमका नक्कीच वाटलं असतला की ह्यांका कन्फर्म तिकीट भेटली, तर तसं कायच नव्हता मित्रांनो. आमका कन्फर्म तिकीट भेटली नव्हती तरी पण कॉन्फिडन्स मोठं. आणि हय 8ची म्हणजे 12ची गाडी होती, पण आम्ही 8 वाजताच लाईनीत येऊन उभी राहिलो कारण का मरणाची गर्दी होती आणि जनरल डब्यान जायचा होता. लाईन बघूनच घाम सुटलो आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ असेच उभी राहिला. म्हटलं आता काय करायचा म्हणून जेवण घेतला. जेवणात आम्ही घराकडूनच डबो आणलेला आहे आणि डब्यात काय काय आणलेलं आहे तर सोयाबीनची भाजी, पुलाव आणि भाकरी. मस्तपैकी जेवणावर ताव मारला आणि पुन्हा एकदा लाईनीत उभी राहिला. लाईन एवढी वाढलेली बाबा रे. आता म्हटलं बसा गावता की नाही. त्याच्यानंतर थोड्याच वेळात आपली कोकण कन्या पण येली. कोकण कन्यात पण खूप गर्दी. आणि त्याच्यानंतर आता म्हटलं काय करायचा, थोड्या वेळाचा टाईमपास केला आहे आणि म्हटलं 1, 2, 3 म्हणायच्या आधी गाडी येऊन देत. आणि तशीच मित्रांनो गाडी इली 12 वाजता आणि गाडी इल्यावर पटापट आम्ही गाडीच चढला. ते पोलीस वगैरे होते आणि गाडीच चढल्यावर आमका वरची सीट भेटली. वरची सीट भेटल्यावर आम्ही बसला आणि बघताच किती गर्दी आहे. ह्या तर पहिला स्टेशन होता आणि एवढी गर्दी होती. आणि त्याच्यानंतर आता करायचं काय म्हणून थोडंसं लुडो खेळला. ते थोडीशी जागा होती, थंयच म्हटलं आता गुटली करते आणि झोपान देते कारण सकाळी आपल्या गावात लवकर उठायचा. आणि ह्या सगळ्या हिरव्या निसर्ग बघूचा. बघतोय तर काय धो पाऊस पडत होतो आणि एकदम काळोख केला. आणि म्हटलं असंच पाऊस पडत राहिलो तर चिखल होतो. देवाक म्हटलं बाबा रे थांबव आता आणि ऊन पाडव. तसाच ऊन पडला मित्रांनो आणि खूप भारी वाटत होतं वातावरण. तुम्ही पण बघा, मस्त वाटतं एकदम. आणि मित्रांनो जसा रत्नागिरी स्टेशन इला तशीच मला विंडो सीट भेटली आणि विंडो सीटचं व्ह्यू एक नंबर असतं मित्रांनो, भारी वाटता. आणि गाडी पूर्ण 3 तास लेट होती आणि आम्ही 1:30 वाजता कणकवली स्टेशनला पोहोचला. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि असेच गणपतीचे व्हिडिओ बघित राहा.